हाय फ्रेंड्स, मी वर्षा. चला तर आज मस्त दिवाळी फराळ विशेष आपण शंकरपाळे बनवूया. तर तुम्ही बघू शकता बिना तेलाचे आणि बिना तुपाचे मस्त असे हे शंकरपाळे मी बनवले आहे. याचे लेयर बघू शकता तुम्ही. हा बिना तळलेला शंकरपाळा आहे. हे बघा याचे लेयर कसे आले आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे शंकरपाळे बनवले आहे मी गोड बिना तेला तुपाचे. तुम्ही बघू शकता. हे बघा साईज बी बघा मस्त असे टम फुगले आहेत. आता याला तोडून दाखवते तुम्हाला. तुम्हाला जास्त तेला तुपाचं आवडत नसेल तर तुम्ही बिना 1 वाटी 1.5 वाटी तेल तूप न घालता मस्त असे हे कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत असे हे शंकरपाळे हे बघा तोडून दाखवला तुम्हाला असे बनवू शकतात. तर तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. तर हे 1 वाटी मैदा घेतला मी. हा मोजून घेतला तर हा अर्धा किलो मैदा आहे. यातला थोडासा मैदा 3-4 चम्मच मी काढून घेते साईडला. या मैद्याची आपल्याला गरज पडेल तर पहिलेच थोडासा काढून घेते. हे जे शंकरपाळे आहेत हे बिना तेला तुपाचे आहेत. तर तुम्हाला वाटत असेल की कडक होतील तर कडक अजिबात होतील नाही. हे शंकरपाळे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होता. तर गॅस ऑन केली मी. गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये मी 2 वाटी दूध घालते. 2 वाटी दूध घातलं की आपल्याला त्याच वाटीच्या सहाय्याने 1 वाटी भरून साखर घालायची आहे. आता मी एकदम मीडियम शंकरपाळे करत आहे. तुम्हाला एकदम गोडच करायचं असेल तर जी वाटी घेतली आहे साखर ते एकदम फुल भरून घ्यायची. आता जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत कंटिन्यू अशी फिरवत राहते. गॅस थोडीशी वाढवून घेतली मी आणि कंटिन्यू असं फिरून झाली. लवकर दूध पण मस्त असं गरम करून घेतलं आणि साखर पण वितळली आहे. आता यामध्ये काही साखर दिसत नाही. थोडा वेळ मी थंड होण्यासाठी ठेवलं दूध. आता परत घेतली त्यामध्ये जो मैदा आहे आपला तो टाकला. तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं असं चिमूटभर मीठ पण टाकू शकता, पण मी मीठ काही टाकत नाही. आणि यामध्ये जे दूध आहे आपलं गरम ते टाकते. एक खट्टे नाही देणं आपल्याला टाकून थोडं थोडं टाकणं आहे आणि असं हे मळून घेणं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं असं एकदम चिमूटभर थोडंसं मीठ पण घालू शकता. मी यामध्ये मीठ नाही घातलं. आता हे थोडं थोडं दूध टाकून छान मस्त आपल्याला हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता हे पीठ असं मळून घेतलं. आणखी थोडा वेळ असं मळून घेऊया. आता हे सर्व पीठ मी मस्त असं मळून घेतलं. दोन वाटी दुधामधलं हे एवढं दूध उरलं आहे. तर तुम्ही या वाटीच्या साहाय्यानेच हे दूध घ्यायचं. हे वाटी माझी जी आहे दुधाची हे थोडी मोठी होती तर तुम्ही त्या दुसऱ्या वाटीच्या साहाय्याने दूध घ्यायचं. आता आपण हा मैदा घेतला. या मैद्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घालायचं आहे. 2 चम्मच तूप घातलं की या मैद्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. ज्या मैद्याचे आपण शंकरपाळे बनवतो तो मैदा थोडाफार असं यादीनं आठवणीनं काढून घ्यायचा साईडला. आता हे मिक्स करून घेतलं तूप व्यवस्थित मैद्यामध्ये. आता पैपाट घेतला. आता आपल्याला मोठी एक अशी उंडण तोडायची आहे. 2 चपात्या होतील एवढी उंडण तोडायची आणि असं गोल करून शाने आपल्याला मस्त अशी ही मोठी एक पैपाटवरून चपाती लाटून घ्यायची आहे. जी पीठ आहे आपल्याला हे मळलेलं हे पीठ नाही झाकून ठेवायचं, नाहीतर ते अजून नरम होऊन जाते. तर हे हवा लागली की असं कडक होऊन जाते. आता मी जेव्हा चुरलं होतं तेव्हा हे नरम होतं. हे बघा आता हे थोडं असं कडक झालं आहे. आता उंडण तोडून मस्त अशी चपाती मोठी एक लाटून घेऊ. आणि शंकरपाळे बनवायचे असले की जी चपाती आहे एकदम अशी मोठ्या उंड्याचीच लाटून घ्यायची आणि थोडी जाडसरच ठेवायची. आता हे लाटून घेतली. आता मैदा आणि जे तुपाचं असे मिक्स केलेलं आहे त्याच्यावरती आपण चपातीवरती हे व्यवस्थित असं पसरून देऊया. व्यवस्थित लावून घेऊ. पूर्ण व्यवस्थित लागलं पाहिजे चपातीला. लावून घेतलं की आपल्याला हे थोडंसं असं पलटून घ्यायचं.
याची अशी घडी मारून घेऊ दोन्ही साईडनं. हे बघा असं बी म्हणजे याची अशी जास्त लेयर येऊन जाता. आता आपण हे लाटून घेऊया. थोडे हाताने असं प्रेस करून घेते. तुम्हाला वाटलं तर थोडासा मैदा तुम्ही पोळपाटले लावू शकता. आता हे लाटून घेतली. थोडेसे काठ वगैरे बारीक करून घ्यायचे. आता जे मैदा आणि जे तुपाचं मिश्रण आहे आपल्याला परत हे याच्यावरती लावून घ्यायचं. व्यवस्थित लावून घेतलं की परत आपल्याला तशीच घडी मारून घ्यायची. आता इकडे बाजूने पण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. असं हाताने थोडंसं असं प्रेस करून घेते आणि हे मस्त व्यवस्थित लाटणी लाटून घेते. असं केल्याने जे लेयर आहेत ते जास्त येऊन जाता शंकरपाळ्याले. थोडंसं पोळपाटले चिटकलं तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं सुकं. आता हे अशी चपाती लाटून घेतली. थोडीशी जाडसरच ठेवायची. हे बघा एकदम पातळ नाही करून घ्यायची. आता चाकू घेतला, नाहीतर तुम्ही जे पिझ्झा कट करायचं जे कटर आहे ते पण कट करू शकता. आता चाकूने मस्त हे जे एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचे. म्हणजे जे चौकोन आहे आपला तो आकार येऊन जाते शंकरपाळ्याला. असं चारी बाजूचं कट करून घेतलं. आता आपण मस्त असे, तुम्हाला वाटलं तर याच्यापेक्षा तुम्ही असे मोठे मोठे साईजचे करू शकता, पण मी असे मीडियम असे कट करून घेते लाईना मारून छानी. आता एका साईडने लाईना मारल्या. आता आपण असे चौकोन मधून असे कट करून घेऊया. जेवढं बी पीठ उरलं आहे त्या पिठाचे आपल्याला असेच 2 वेळा असं मिश्रण लावून छानी घड्या मारून आपल्याला हे शंकरपाळे जे आहेत हे सर्व असे कट करून घ्यायचे आहेत. हे बघा छान असे जाडसर येतात. जास्त पातळ नाही करून घ्यायचं, मीडियम ठेवायचे म्हणजे मस्त असे फुगतील ते. असे सर्व हे शंकरपाळे जे पीठ उरलेलं आहे ते त्याचे मी असे बनवून घेते. तर व्हिडिओ खूप लंबा होते तर ते काही दाखवू शकत नाही आता, पण ही पूर्ण आता प्लेटमध्ये काढून घेते आणि असे सर्व बनवून घेते. आता जे उरलेलं पीठ आहे त्या पिठाचे बी मस्त असा एक मोठा उंडा तोडून शानी त्याला पण आपण 2 वेळा अशा घड्या पाडून शानी तूप वगैरे ते लावून शानी मस्त असे हे पारे लाटून असे कट करून घेणार. तर परत आता हा मोठा उंडा घेतला आणि असे सर्व बनवून घेते. आता हे सर्व बनवून घेतले आहे. पूर्ण शंकरपाळे मी कट करून घेतले. आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे तळलेले नाही आहेत, पण याला ना असे लेअर लेअर दिसत आहे. तर तेल ठेवलं आहे गरम करायसाठी आणि त्याच्यामध्ये मी एक छोटासा गोळा टाकून बघितला आणि एका याच्यात शंकरपाळे घेतले आणि आपल्याला हे टाकून देणार आहेत. जास्त पण नाही तेल गरम होऊ द्यायचं, नाही तर लगेच शंकरपाळेला काही काही शंकरपाळ्याचे जे लेअर आहेत ते पण असे साईडला निघत होते आणि काही काही असे फुगून छानी लगेच वर येऊन जातात. तर तेल थोडंसं कमीच गरम करून ठेवायचं. झारा जो आहे तो कंटिन्यू असं थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे जो कलर आहे शंकरपाळ्याचा तो एका साईडनंच येऊन जाते. मग आलटून पलटत राहायचं कंटिन्यू असं, जोपर्यंत जो आपल्याला जसा कलर पाहिजे तसा येत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं झारा फिरवत राहायचा शंकरपाळ्यामध्ये तेलामध्ये आणि असे पलटत राहायचे झाऱ्याने. आता हे छान झाले आहे, याचा कलर पण छान आला. आता हे काढून घेते. हे बघा छान असे लेअर पण आले आहेत, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. आता ही दुसरी बॅच हे पण टाकली, जास्त पण नाही घ्यायचे.
आता हे पण जोपर्यंत छान असा कलर येत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं हलवत राहू. तेल गरम असले की लगेच ते असे तळून छानी वर येऊन जातात. गॅस कमीच ठेवायची. आणि हे असे झाऱ्याने मी पलटवत आहे कंटिन्यू. आता हे बघा, हे पण छान असे तळले गेले. काढून घेते. आता हे असे सर्व शंकरपाळे मी तळून घेते. व्हिडिओ खूप लंबा होऊन जाते, तेवढं काही दाखवू शकत नाही. आणखी तळ्याचे बाकी आहेत. आता हे बघा, सर्व असे हे तळून घेतले आहे मी. मस्त असे हे गोड आणि असे खुसखुशीत शंकरपाळे झाले आहे. हे कडक होत नाही. यामध्ये आपण थोडंसं मैदा आणि ते तुपाचं लावलं आहे, तर त्याच्यामुळे ते कडक होत नाही. खायला हे एकदम बिस्किट सारखेच लागतात. तर तुम्ही पण नक्की या दिवाळीला हे शंकरपाळे बनवा. तुम्हाला तेला तुपाचं आवडत नसेल तर जास्त. हे बघा, मस्त